धर्म रक्षावया अवतार तुझे से, धर्म रक्षावया अवतार तुझे आपुलिया पाणी से भक्तगण कबला वाजतो आपुलिया पाणी से भक्तगण अंबरुसी साठी जन्म सुचियला दुष्ट निदालीन किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपला तो बोल साच करीसी अंबरुषी साठी धर्म सोशी जन्म सोचियला दुष्ट निकालिला किती तुका म्हणे तुझ पुरा, तुका म्हणे तुझ वनिता पुराणे होय नारायणे कृपा सिंधू तपो ज्ञान वैराग्यम ज्ञानमुक्ती ज्ञानेश्वर थोडा माझा आवाज वाढवा तपो ज्ञान वैराग्यम ज्ञानमुक्ती ज्ञानेश्वर तपो ज्ञान वैराग्यम सद्गुरुनाथम तपो ज्ञान वैराग्यम तुकाराम तुकाराम पांडुरंगा करू प्रथम नमस्कार करुणा करा पावन चराक्षरी वचन एका कमलापती माझे ओंकार श्रीरमंती जोडी चोपटा ठिकाणी आपण असावे जवळी, आपण असावे जवळी बोलता रघुपती राघव राजा
धर्मरक्षावया अवतार देशी आपुल्या पाळीचे भक्त जन अंबरशीसाठी जन्म सुचिला दुष्ट निर्धारिणे किती धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुलिया बोल साच करी तुका म्हणे तुझ वर्णिता पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिता पुराणे होय नारायणे दया सिंधू. या भागातून संत तुकाराम महाराज देवाशी संवाद करतात. काय संवाद करतात ऐका. काही कीर्तनाचे नियम आहेत. कीर्तनाला बसल्यानंतर उंच व्यासनावर बसू नये आणि गोंगाट करायचं नाही ही पूजा करून विनंती करतो. ते आजूबाजूला आहेत त्यांनी कीर्तन मंडपात कीर्तनाची जागा तेथे देव असे उभा. धर्माचे पालन करणे आम्हा वर्म पाखंड खंडन करणे आम्हा. कीर्तन म्हणजे प्रसाद, कीर्तन म्हणजे चिंतन, कीर्तन म्हणजे परिवर्तन आणि कीर्तन म्हणजे धर्माचं पालन. या बाजूला आहे त्याने आवाज करू नका. फक्त माझ्याकडे राहिल्या तुमची 60 मिनिटं. त्या 60 मिनिटामध्ये मला तुम्हाला जन्माविषयी श्री रामाविषयी म्हणायचं आहे. तरी सर्वांना एक विनंती, फक्त जागेवर 55 मिनिटं आपण बसायचं आहे. काहीच गरज नाही कुठे हालचाल करण्याची. कारण हे कार्य भगवंताचं आहे, हे कार्य देवाचं आहे. चाले हे शरीर पुण्याची सत्ता कोण बोलली ते हवी खाव्या देऊया हरिये तयाचे बदन चुकू नको. हे कार्य देवाचं आहे. कीर्तन नेण्यासाठी पुण्य लागते, कीर्तन करण्यासाठी पुण्य लागते, कीर्तन घडवण्यासाठी पुण्य लागते आणि ताल पूर्ण होण्यासाठी पुण्य लागते. 4 गोष्टीचे खूप महत्व आहे. ऐका. कीर्तनात येऊन बसणे पुण्य आहे, कीर्तन ऐकणे पुण्य आहे, कीर्तन आयोजन नियोजन करणे पुण्य आहे आणि कीर्तन करणे म्हणजे पुण्य आहे. भाग्यवंता घडी घडी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंत आपण भाग्यवंत आहे. कलियुगामध्ये करावे कीर्तन. कलियुगामध्ये कीर्तन हे सर्वात मोठं साधन आहे. तुम्हाला तप यातना योग करावा लागणार नाही. कारण हत्तीच्या सोंडे एवढी घाट टाकावी लागते यज्ञामध्ये. आपण जमेल का? आपण पंक्तीवर साधारण महाराज 1 चमचा तूप देऊ शकत नाही, तर आपण यज्ञ करू का? नाही. म्हणून सर्वांना नियम सांगून जातोय. सुंदर टोपी घाला, आवाज करू नका, सुंदर देवाचं दर्शन घ्या आणि शांत चित्ताने कीर्तन माझं ऐका. विठोबा या अभंगातून संत तुकाराम महाराज देवाशी संवाद करतात. काही जण जमल्यानंतर जो वाद होतो, 15 लोक जमली ना महाराज, तर वाद निर्माण होतोय आणि वादातून भांडण तयार होते. पण तुकाराम महाराज देवाशी संवाद करतात. देव आणि तुकाराम महाराज, अर्जुन आणि श्रीकृष्ण तिथेतून संवाद आहे महाराज. काय संवाद आहे महाराज? तुम्हाला बोलवलं तरी कशासाठी? आज पवित्र पुनीत आणि पावन दिवस आहे. 5 पर्वातला एक पर्व दिवस आहे. पहिला पर्व दिवस आहे नरसिंह जयंती, 2 नंबर वामन जयंती, 3 नंबर परशुराम जयंती, 4 नंबरची महाशिवरात्र, 5 नंबरचा गोपाळ कृष्ण कलाम. आज जो पर्व काय आहे ती श्रीराम जयंती. सामान्य गोष्ट नाही, सामान्य गोष्ट नाही. राम म्हणतात रामच म्हणजे पदी बैसोनी पदवी घ्यायचे. आपण आज श्री क्षेत्र मनोर या नदीमध्ये श्रीराम मंदिर बियायत मनोर या माध्यमातून आमचे आदरणीय आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष संयोजक नियोजक माझे प्रेम मित्र आणि मला ज्यांनी हे कार्यक्रम आयोजन करून माझ्यापर्यंत सेवा पुरवली ते आमचे आदरणीय व्यासपीठ चालवणारे आणि महान असं या जनमनासाठी आणि तनमनासाठी सेवा करणारे संतोषजी दनाटे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी. या माध्यमातून हा राम जन्म उत्सव आपण आज आयोजित करत आहोत आणि आपण साजरा करत आहोत. आपण त्यांना धन्यवाद. एक वेळ घर बांधलं ना महाराज, त्या घरावर 10 लोक नजरा ठेवतील, पण या मंदिरातून महाराज सांगून जातोय, साहेब सांगून जातोय, या मंदिरात दुःख निवारण करण्यासाठी माथा टेकवणारी जेवढी जेवढी व्यक्ती येतील, जेवढे भक्त येतील ना, त्यातलं अर्ध पुण्य ज्यांनी घडवलंय ना महाराज त्यांना मिळते. सामान्य गोष्ट नाही. म म्हणजे मांगल्य, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रमणीय जी जागा असते तिला मंदिर असं म्हणतात महाराज. नाही तर आपल्या घरामध्ये खूप मोठा राजवाडा आहे, घर खूप सुंदर बनवलंय, पण घरामध्ये काही
घरामध्ये गडबड गोंधळ असेल तर त्याला मंदिर म्हटलं जातं का नाही? घरामध्ये असावी गाथा, घरामध्ये असावी कथा, घरामध्ये असावा गीता आणि घरामध्ये असावी सुंदर सीता. सीता माहिती आहे ना तुम्हाला? सीता जे आपल्या मागून येते तिला सीता असं म्हणतात. आमची आहे घरी महाराज, तुमची पण घरी येते आणि इकडे काही सीता आल्या. घरामध्ये सुंदर असावी सीता, घरामध्ये असावी रामकथा, घरामध्ये असावी गाथा आणि घरामध्ये असावं राम. आणि ज्याच्या घरामध्ये राम त्याचं सुंदर काम आणि ज्याचं सुंदर काम महाराज त्याचं सुंदर दाम. नाहीतर चालेल तरी कुणाची सत्ता कोण बोलतो अरविंद काव्या द्याव्या हरी तयाचे बटन चुकू नको महाराज. आपल्याला एक तर देव कळत नाही, दोन आपल्याला धर्म कळत नाही, तीन नंबर आपली संस्कृती कळत नाही आणि आपण कुठे आलो हेच आपल्याला कळत नाही महाराज. आपल्याला एक तर देव कळत नाही, आपल्याला धर्म कळत नाही, आपण कोण आहोत हे कळत नाही आणि आपली संस्कृती आहे तरी काय कळते आपल्याला? 5 नाव आहे त्या भारत देशाला. भारत, अजनाब खंड, आर्यवर्त, हिंदुस्थान आणि भारत माता. जिला भारत माता म्हटलं जातं तो आपला देश आणि त्या देशातून आपली महाराष्ट्र संस्कृती सामान्य गोष्ट ना साधूची, संतांची, देवाची आणि सर्वांची जी पुनीत चालत आलेली आहे ती भारत माता असं म्हटलं जाते. आणि जिच्या डोक्यावर पदर तिला म्हणतात इंडियन मदर आणि त्या डोईचा आला पदर खांद्यावरील. महाराज जिच्या डोक्यावर असावा पदर तिला म्हणतात इंडियन मदर. महाराज सामान्य गोष्ट नाही. या अभंगातून संत तुकाराम महाराज देवाची वाद आणि संवाद करतात. काय संवाद करतात? अरे देवा, धर्मरक्षण करण्यासाठी तुला ह्या कलियुगामध्ये अवतार घ्यावाच लागेल का? तुकार देवाने सांगितलं मला यायची गरजच काय? तर तुला भक्तांचं पालन पोषण करण्यासाठी या कलियुगामध्ये यावंच लागेल. तू कधी आलेला? उदाहरण सांगून जातं दुसऱ्या चरणामध्ये अंबर ऋषीसाठी तू जन्म घेतला. किती जन्म घेतले? 10. नंबर 1 मत्स्य, 2 कश्यप, 3 वराह, 4 नरसिंह, 5 वामन, 6 परशुराम, 7 राम, 8 कृष्ण भगवान, 9 बौद्ध आणि 10वा येणार आहे कलियुगामध्ये कलंकच लागणार आहे महाराज. साहेब कलंक लागणार आहे महाराज. मग तू देवा कुणासाठी आला? अरे त्या अंबर ऋषीसाठी तू आलास ना. अरे दुष्ट किती तू मारून टाकले. मग तिसऱ्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज सुंदर वर्णन करतात. तू आहेस तरी तुला धन्यता द्यावी वाटते का? तू कृपानिधी आहे, तुझ्याकडे दयेचा सागर आहे, तू प्रेमाचा सागर आहे. तू दुष्टांना मारतो, त्यांचं पालन करतो, त्यांना चांगला आशीर्वाद देतो, भक्ताचं पालन करतात आणि तू चांगला आहे, तुझ्याकडे गुण संपन्न आहे, तू दयेचा सागर आहे, तू प्रेमाचा जिव्हाळा आहे, कळवाला आहे, म्हणून तुला ह्या सागरावर यावं लागेल. ही उपमा देतात संत तुकाराम महाराज. काय? आणि जर तू दयेचा सागर आहे तर हा बोल सत्य करीत, हा बोल सात म्हणजे सत्य करीत. अहो तुकाराम महाराज, आम्ही तुमचं वर्णन करतो असं नाही, पण तुमचे 18 पुराणे, 6 शास्त्र, 4 वेद, उपनिषद तुमची काय करतात? वर्णन करतात. काय वर्णन करतात? काय वर्णन करतात? होय नारायण दया सिंधू. तुम्ही नारायण असे होतील आणि दया सिंधू होतील असे तुकाराम महाराज या अभंगातून वर्णन करतात. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर परिहार देणे खूप गरजेचं आहे. आज राम जन्मदिवस आहे. घराघरामध्ये रामराज्य आलं ना महाराज तर एवढा आनंद होईल. सत्ययुग तयार होईल. 22 तारखेला 22 जानेवारीला रामयुग आले असतं. घराघरामध्ये झेंडे लावा, सणा संवर्धन करा, रांगोळ्या काढ्या आणि राम बोलूया. आजचा दिवस पवित्र पुनीत आहे. रामासारखा राजा नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा शत्रू नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा देव नाही आणि रामासारखा पती नाही. राम हे आदर्शमय जगणारे एक साधन. रामाला कधी विलांटी उद्गार मात्र आहे का महाराज? राम म्हणतात रामची होईजे कधी पैसोनी पदवी द्यायचे. राम हे सोपं सरळ घेण्याचं साधन आहे. रा क्षणाने तुमची पापं दुरावतात, मग क्षणाने तुमच्यात परत पाप घुसत नाही, त्याला राम असं म्हणतात. 11,000 देव, 11,000 वर्ष देव जगला, पण एक बाणी, एक पत्नी आणि एक वचन होता देव. आज त्या देवाची जयंती आहे, सामान्य गोष्ट ना. आज देवीची प्रगटणार आहे. आज एवढं कालपासून 3 दिवस झाले ऊन वाढत आहे. याला कारण आपण आहोत.
जंगलतोड केली, पर्यावरण आपण राखलं नाही, म्हणून आपल्या पायावर आपण दगड फेकलेला आहे. देव करणार तरी काय, हे देवा काय केलं. एक म्हातारी माझ्या शेजारी जात होती, आणि लेकरा खूप आज उघड आहे आजी, याला कारण आपण आहोत. का कारण आपण आहोत? आणि हा सुंदर रमणीय हा सोहळा चालू आहे. आनंद वाटला. माझ्यासारख्या प्रांगणाला ही सेवा साहेबांनी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. मनोरवासियांना आणि आदिवासी एकता परिषदेच्या सर्व पदाधिकारी मंदिर समितीला मी धन्यवाद देतोय. या गुरुजी आदर केला, सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद. आणि असंच हे कार्य तुम्ही चालत ठेवा, ईश्वरच्यांनी प्रार्थना करून मी माझ्या कीर्तन पुष्पाला इथून आरंभ करतोय. सर्वांना विनंती आहे, गोंधळ करू नका. या कार्यक्रमानिमित्त माझे आदरणीय गुरुस्थान असलेले पूर्वजीय सखाराम महाराज भोये विक्रमगड यांनी मला हे व्यासपीठ निघून आज विनोद महाराज पाटील, नावजे पालघर 600च्या वरती मला वाटतं कीर्तन आयोजित केलं. माझं विनोद महाराज पाटील म्हणून एक चॅनल आहे, आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते बघत आहेत लोक. आणि त्या माध्यमातून तुमच्यातला एक पालघर तालुक्यातला एक कीर्तनकार कुठेतरी धर्माचं काम करतोय. तुमच्या आशीर्वादाची मला खूप गरज आहे. आदरणीय गुरुस्थान असलेले आमचे पदवादवादक आमचा भाषा म्हणतो सुंदर अजय महाराज, आणि आमचे गायक पूर्ण विक्रमगड तालुका इथे भरलेले आमचे शिक्षक कीर्तनकार आहेत महाराज दिलीप महाराजजी भोये. आणि आमची एक पायी दिंडी सोहळा आई इथून आम्ही जातोय पायी दिंडी करत, आणि ते विक्रमगडपर्यंत येतो. जवळजवळ प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल वातावरण तयार करून धर्माचं काम करण्याचे आमच्याकडे दिले. हे धर्म कार्य करत असताना असे जेव्हा साप तेव्हा बनेल बात, आणि बनेल जेव्हा बात तेव्हा रामकृष्ण हरीची लावू आपण वाद. या कलियुगातला एक पण देवाचं नाव घेत नव्हता. अधर्म म्हणू लागला, देवाचं नावच कोणी घेत नाही. आणि विनंती करतात तुकाराम महाराज, काय विनंती करतात? लागून या पाया विणवितो तुम्हासी, कर टाली बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणू वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुकाराम महाराज पहिल्या चरणात सुंदर वर्णन करतात. कलियुगामध्ये अधर्म म्हटला, कोणी देवाचं नाव घेत नाही, मंदिरात कोणी जात नाही, मंदिर ओत पडू लागली. आणि तुकाराम महाराजांना आपला आला कळवला, आणि ते विनंती करू लागले. आपल्या अभंगातून काय विनंती करू लागले? लागून या पाया विणवितो तुम्हाला, कर टाली बोला मुखीना. पायावर नतमस्तक होऊन सांगितलं, अरे 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 सामान्य जन, अरे भक्ता तू देवाचं नामस्मरण कर. काय नामस्मरण कर? लागून या पाया म्हणजे तुमच्या चरणावर ते डोके ठेवू लागले आणि तुम्हाला विनंती करू लागले. लागून या पाया विणवितो तुम्हासी, कर टाली बोला मुखी नाम. कर टाळी वाजवा आणि देवाचं नाम करा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी तुकाराम महाराज दुसरी एक सुंदर विनंती करतात. तुका म्हणजे बोंब न ऐकती कोणी, हरी हरी न मनुष्य झाली तुमची हानी. तुकाराम महाराज सांगतात, बोंब देऊन सांगतात, फकून सांगतात, अरे बोबो बोब करत सांगतात, अरे देवाचं नाव घ्या, पण कुणी ऐकायला तयार नाही. मग तुकाराम महाराज शेवटचं शिवी देऊन सांगतात, शिंदोले ऐसे बटिके नाम हरीचे घे मुका. तरी पण लोक ऐकायला तयार नाही. मग तुकाराम महाराजांना या सामान्य जीवाचा, या धर्माचा, या भक्तांचा कळवला आला. आणि तुकाराम महाराज अरे कळवाळ कृपाळू दयाळू दिनांचा कैवारी त्या भगवंतापाशी स्वर्गात गेले. आणि भगवंताला विनंती करू लागली. काय विनंती करू लागले? महाराज विनंती करे, तू दयेचा सागर आहे, प्रेमाचा पुतळा, तुला आलिंगन देतो. जेव्हा मला हे बघवत नाही, जग या जगामध्ये
अधर्म मानलेला आहे. कुणी देवाचं नामस्मरण करत नाही, कुणी उत्सव करत नाही, कुणी कीर्तन भजन करत नाही. तर मी देवा काय करू? मग देवाला विनंती करतात, देवाचे संवाद साधतात. या अभंगाचं पहिलं चरण. देवा धर्मरक्षासाठी तुला अवतार घ्यावाच लागेल. का? धर्म म्हणजे काय, अवतार म्हणजे काय आणि का घ्यावा लागेल? प्रश्न तिथं निर्माण झाला ना महाराज. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे विचार, धर्म म्हणजे आचार, धर्म म्हणजे जगाचं पालन पोषण करणारे एक सोपं साधन. धर्म म्हणजे जे आपण चांगलं वागतोय, नीतीने काम करतोय त्याला धर्म असे म्हणतात. देवपूजा म्हणजे धर्म, कीर्तन भजन करणे म्हणजे धर्म, आणि धर्म म्हणजे जगाच्या विश्वाच्या कल्याणाचं जे सोपं साधन त्याला धर्म असे म्हणतात. नीच धर्म चोखटा घडघडा नाम उच्चारिते. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नीच धर्म चोखटा, नीच धर्म चोखटा. कलियुगामध्ये सोपं वर्म म्हणजे नाम. नाम घेऊ नाम वाहू, नाम विठोबाचे वाहू, आम्ही दैवाचे दास पंढरीला आहे. नामच कीर्तन साधन पैसोपे आणि जळतील पापे. धर्माची व्याख्या सांगून जात आहे तुकाराम महाराज. धर्म तुम्हाला देवा यावंच लागेल. धर्मरक्षण. धर्म म्हणजे मंदिरात धर्म नको, धर्म म्हणजे सत्य काम, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे सदाचार आणि धर्म म्हणजे विवेक. सदाचार म्हणजे चांगलं वागणे, नीतीने वागणे. सदाचार म्हणजे चांगला विचार आणि धर्म म्हणजे जे आपण कर्म करतोय त्याला धर्म असे म्हणतात. नाहीतर बरेच धर्म आहे. मी या धर्माचा, तो त्या धर्माचा. होय होय वारकरी उजनीच काही नेणे भगवंती, इष्ट भाव भक्त देखून या. आपल्याला धर्म कोणता? वारकरी हा आपला धर्म आहे. भक्त म्हणजे आपलं कुटुंब आहे आणि भक्ताचं नामस्मरण करणारा आपला कुटुंबातला. अरे शरीराच्या संबंधित जेवढी आई साहेब माणसं आहेत ना ती दुःखाला कारण आहे, पण देवाच्या संबंधित तुम्हाला आनंद देणारी माणसं आहेत. आज इथे आनंद आहे का नाही? आज इथे बघा सुंदर आरती आहे, पंचपक्वान्नाचं ताट भरलेलं आहे, सुंदर असा वास आलेला आहे. आपण इथे आनंद भोगण्यासाठी आलो. घरामध्ये हे आहे तर ते नाही, ते नाही. संसार आणि अवतार दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. देव तुमच्यासाठी अवतार घेतोय आणि भक्त संसार. पण संसार म्हणजे काय? आनंद भरीन तिन्ही लोक जाईन मारे कया पंढरपुरा भेटले मायरा. अवघाची संसार सुखाचा करी. कोणता? ही गाडगी मटकी गाड्या घोड्या यांना संसार म्हटलं जात नाही. अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक जाईन ग माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपल्या. माझा संसार विठ्ठल आहे, माझा संसार नामस्मरण आहे, माझा संसार म्हणजे सकीर्तन आहे.
बघा देवाचा अवतार आणि आपला संसार याच्यात काही भिन्नता नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे ते दोन शब्द भिन्न जरी असले तरी त्यांना एकत्र रूप करून जो धर्म मांडला जातो तो सृष्टीची रचना करतो, जो धर्म मांडला जातोय तो जगाचं पालन करतो आणि जो धर्म मांडला जातोय तिथे धर्माचे कार्य करतात, त्याला धर्म असं म्हणतात. अधर्म कधी कधी होतोय माहिती आहे तुम्हाला? अधर्म कधी होतोय? एखाद्याने धर्माच्या विरोधात काम केल्यानंतर अधर्म निर्माण होतोय. जो देवाला धर्माला पालत नाही त्याला अधर्म म्हटला जातो. जो साधूची सेवा करत नाही, वो हत्या करतोय, साधूंना जो रक्षण करत नाही त्याला अधर्म असे म्हटला जातो. असा बरेच अधर्म आहेत. ही व्यासपीठाची गादी त्याचा बोलू नका. विठ्ठल व्यासानी धर्माची सुंदर अधर्मम पवित्रम श्रेष्ठता पवित्रीती हा धर्म हा जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि तो पवित्र पुनीत आणि श्रेष्ठ धर्म आहे. धर्म म्हणजे सत्यता, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे सदाचार आणि धर्म म्हणजे विवेक. या धर्माची व्याख्या सांगितली आहे. धर्माचं पालन करण्यासाठी तुम्हाला यावंच लागेल. धर्माचे पालन धर्म म्हणजे सत्यता, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे सदाचार आणि धर्म म्हणजे विवेक. यांचा त्रिवेणी संगम म्हणजे धर्म म्हटला जातो. त्याला धर्म म्हणतात. म्हणजे या धर्माचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला या सृष्टीवर यावंच लागेल. मग या सृष्टीवर आल्यानंतर तुम्ही काय काम करतात तर तुम्ही आपुल्या पालिसी भक्त देणार. कोणत्या भक्तात? 2 मिनिटात उदाहरण सांगून जातात. बघा, धर्मराजा होता. धर्मराजा माहिती आहे का? महाभारतामध्ये एंट्री मारायला गेला. धर्मराजा आणि 5 पांडव आणि 101 कौरव होते. बघा, आज पण पांडव आहेत आणि कौरव आहेत. आपल्या भावाला 3 मात्र जमीन देता येत नाही. आज पण घरामध्ये वाद आहे. आज पण त्या संपत्ती मात्र वाद आहे. हे त्रेता युगामध्ये चालत आलेलं हे कार्य आहे आणि ते आज पण चालू आहे. महाराज बोलू नका. गुरुजी अजिबात माझ्याकडे फक्त आता तुमची राहिली 35 मिनिटं. 35 मिनिटामध्ये तुम्हाला राम जन्म उत्सव साजरा करायला बोलूच नका. काहीच गरज नाही बोलायची. सर्व कार्य निर्विघ्न पार पडत आहे. त्या धर्म कार्य करत असताना धर्म आणि यांचं दूध चालू झालं. संख्या पडू लागल्या. अरे धर्मराजांनी सर्व हरवलं. हरवल्यानंतर आपली पत्नी पणाला लावली आणि पत्नीला पण हरवलं. आणि दुर्योधनाला सांगितलं, दुशासनाला, अरे जाऊन त्या द्रौपदीला घेऊन या सभेमध्ये. जी साडी आहे ना ती खेचत आण. आणि सांगितलं, नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान है जिसमें जन्म शोक विस्मवत
हनुमान जी आहे आपल्या घरामध्ये जी आपली पत्नी आहे ती धर्मपत्नी आहे. आपली आई म्हणजे आपलं वात्सल्य आहे. आपली आजी आपलं वात्सल्य आहे. आपली बहीण आपली वात्सल्य आहे. आपली गुरुपत्नी म्हणजे वात्सल्य आहे. आणि जी आपली सहचारिणी आहे ती आपलं वात्सल्य प्रेम देणारे ह्या पाचही जणींना जर पाळलं ना तर जगामध्ये कुठे नाही. पण आपण सुनमारी सासूला आधी भीते नातूला पोराला घाबरतो बाप. या कलियुगामध्ये वाढू लागलं बाप महाराज. आपण कीर्तनामध्ये आणि भर सभेमध्ये दुर्योधनाला सांगितलं दुशाला रे जा त्या पांचालीला घेऊन ये. आणि ती बिचारी रजेशलाला होती. केस मोकळे होते बिचारीला. साडी भरवलेलं खचखच खेचून दुष्ट लोक आहे आणि खेचून आणलं. आणि आणल्यानंतर महाराज त्या भरसभेमध्ये आणि तिने धावा केला. कुणाचा धावा केला? त्या भगवंताचा धावा केला. काही माझे आणले भरसभेची आणि लज्जा राखीसी भगवंत अरे माझी लज्जा. कोणती कुठल्याशी कोठे गुंतलास अरे आता लज्जा राखण करण्याची माझी जर लज्जा गेली तर तुझ्या हातात. अरे दीननाथ संभाळी माझं पाप पुण्य बघू नको आणि धाव. आणि भगवंत थोडा झाली सोडा झाली महाराज गरुडाच्या पुढे निघाले. साडी नेणारी पण नारीने सांगले खबरदार दुष्योधनाला हात लावलाच ना तर हात तोडून टाकील. नारी म्हणजे सामान्य नाही. आणि त्या दुसऱ्या जणांच्या मानाखाली झाल्या आणि भगवंताने तिची लज्जा राखली. नंबर 1 उदाहरण सांगितलं. नंबर 2च्या उदाहरणाकडे जाऊया. अरे पांडववनात असताना ध्रुवाश्रूची मध्यंकाली रात्री 12 वाजता जेवायला आले. एकदा ताट खाली गेलेलं महाराज का परत जेवण मिळत नव्हतं महाराज. आणि सांगितलं आता ध्रुवाश्रूची जर झोपले तर आमचा मान नाट करतील. मग सांगितलं पांडवांनी त्यांचा धावा केला महाराज. एक ताटातले शीत केलं महाराज. दुर्वासऋषीनं पंचपक्वान्नाचं जेवण केलं. पांडवांना रक्षण करणारे आमचे देव आहे. बरा हिरण्यकश्यपाच्या गर्भामध्ये नारायण नावाचा भक्त प्रल्हाद जन्माला आला. नारायण नामी होऊ जीवनमुक्त. एकदा देवाचं नाव घेतलं ना महाराज पुनीत होतं. पण आपण नाव घ्या कोणी घ्या नाव घ्या कोणी ऐकायला घर पुसली. विठ्ठल आला विठ्ठल विठ्ठल माझा मी विठ्ठल आता. अरे विठ्ठल विठ्ठल वेड्या मला कधीच न भेटेल. देवाचं नाव घ्या मुखामध्ये 5 मिनिटं. मी देव तू बघता ऐसे करी का देवा 10 विरुद्ध मन रूपी काय महाराज. सामान्य करून एकदा कोणत्या तरी देवाचं जय जय रघुवीर म्हणा रामकृष्ण आणि म्हणा किंवा जय श्रीराम म्हणा देवाचं नाव घ्या महाराज. आणि एकदा महाराज तुम्ही देवाचं नाव घेतलं ना महाराज तुम्ही पुनीत आणि पावन. आणि त्या नारायणाला मारण्यासाठी भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपाने अनेक प्रकारची साधना केली. मारण्यासाठी ह्या कड्यातून त्या कड्यातून तेलामध्ये हत्तीच्या सोंडे एवढी हत्तीच्या पायावरील उचलच्या कढईमध्ये देवाला टाकून दिलं भक्त प्रल्हाद. पण काय नाम घेत होता. नाम घेता हरिमुखे गाता हरपणी चिंता त्यांनाही मागुता. त्यामुळे देवाचं नाव घेत होता. देवाने त्याचं रक्षण केलं. म्हणून देवा तू यांना सांभाळलं. मग तू देव आहे तरी कसा. आणि सांगितलं मी एवढ्यानं जर सांभाळलेलं आहे तर मी कुणासाठी जन्म घेतला या अभंगाचं दुसरं कर.
अंबऋषी नावाचा द्वादशी रुक्मगंधा करणे एकादशी छंद अंबऋषी करणे द्वादशी छंद. हा अंबऋषी नावाचा एक राजा होता. द्वादशी उत्तम एकादशीचा उपवास करता. व्रतामध्ये व्रत एकादशी, व्रतामध्ये व्रत एकादशी. बघा 24 एकादशी आणि 5 पर्व 29 उपवास करले जातात. त्यांना काय म्हटलं जातं? वैष्णव. महाराज वैष्णव. आणि ह्या पर्व काळातलं अंबऋषीने केलेलं द्वादशी. आणि उपवास त्याला सोडायचा होतो महाराज. आणि उपवास सोडत असताना दुर्वास ऋषी तिथे आले आणि कोकले सांगितलं तुला आता ठार मारून टाकेल. आणि देवाची विनंती केली आणि देवाने त्याच्यासाठी 10 जन्म घेतले. अंबऋषीसाठी घेतले. मग तू देवा केलंच तरी काय? आणि दुष्ट निर्जालेले किती. अरे देवानं आठवण करून दिली. तुकाराम महाराजांनी काय आठवण केली? अरे तो अंबऋषीसाठी अवतार घेतलेला आहे, अंबऋषीसाठी जन्म सोडलेला आहे आणि अनेक दुष्टांना तू काय केलेलं आहेस? मारलेला आहे. मग तू आहेस तरी कसा? या अभंगाचं 3रं चरण. कृपा सिंधू आहे. तुला धन्यता द्यावी लागते. अरे धन्यवाद आहे देवा. तू अंबऋषीसाठी गर्भवास होतीला दुष्टांचा प्रणिपात केला. तो आहेस तरी कसा? तू कृपा सिंधू आहे. दुष्टांना मारून परत त्यांचं पुनरावृत्ती करण्याचं काम करतोय. आहेस कृपा सिंधू. जर सागराला जी उपमा दिली, सागराला अनेक नद्या जर जाऊन निघाल्यानंतर सागराचं पाणी कमी होईल का महाराज? नाही होणार का? कारण तो सागर आहे ना, सागर आपली मर्यादा ओलांडणार नाही. सागर कधी आपली मर्यादा जर ओलांडली तर तुमचं आमचं वाटून येईल महाराज. सागर जर बघा 7 पाठीचा सागर जर मनोमध्ये आला तर काय होतं महाराज? काय होतं? सागराने जर उडी मारली मनोरपर्यंत यायला तर आपण राहू का? राहणार नाही. तो आपली मर्यादा ओलांडत नाही. त्यांना अनेक प्रापी जपी तपी संन्यासी योगी जर जाऊन निघाले, त्या देवाची शरण गेले. शरणम तमम गच्छामी परमेश्वरम. परमेश्वराला अनन्य भावाने जो शरण जातोय त्याचं जन्ममरण निवारण करण्याचं काम. गतीर भरता प्रभू साक्षी निवासी सुयन सुय फलय प्रभो स्थान बीज ममवय. जो मद अनन्य भावे शरण तयाच निवारी जन्ममरण. या लागी शरणांगत मिळतील मला शरण येणारे योग्य स्थान. देवाने सांगितलं अरे जगातले सर्व जे मला शरण येतात त्यांना जन्ममरण निवारण करण्याचं काम मी करतोय. मग तू आहेस तरी कसा? कृपा सिंधू आहे. तुझ्याकडे माया आहे. तू प्रेमाचा सागर आहे. तू दयेचा सागर आहे. बघा उदाहरण सांगून जातोय. भागवतात जायचं आहे. पुतना मावशी सर्वांना माहिती आहे ना. पुतना मावशी भगवंताला मारण्यासाठी आली दही दूध घेऊन आणि आली विष घेऊन आली महाराज. आणि भगवंत झोपलेले होते. पण भगवंत कृष्ण भगवंत. आणि कृष्ण भगवंत झोपला असताना महाराज सांगितलं पुतणीने. देवाने सांगितलं देव जर झोपला नाही ते जगाचं वाटून होईल महाराज. देवाला झोपावंच नाही. तो आमचा आजपर्यंत मरेपर्यंत जो आपला सांभाळ करतो तो देव. या जगामध्ये नाही कोणाची कोणी ना तुझे नव्हे कोणी अंती जाती प्राण्या माझ माझ म्हणून प्राण्या मायेचा बाजार तुमचा आमचं कोण आहे? नाही रे नाही गुणाचे
नाही तरी संसार कवनाचे माईबाप कवनाचे गणग्रोथ मग जला व्रत जाईल आपले नाही बाईल म्हणे म्हणतात बरे राशीले घर तुमकोणी झाला हिने शक्ती कान डोळा गळती सांडोणी या पळती रांडा फोड बायको म्हणते जोपर्यंत चाले शरीर जोपर्यंत चाले शरीर तोपर्यंत बहीण म्हणे दादा नाहीतर घर जा तुमचं आमच्या या जगामध्ये का नाही मी देवाचा देव माझा या जगामध्ये देव माझा आणि मी देवाचा महाराज म्हणून या अभंगातून संत तुकाराम महाराज वर्णन करतात अरे तुला धन्यता द्यावी एवढी वाटते आणि ती पुतना मावशी वीस भरून आली स्थळामध्ये आणि देवाने सांगितलंय माझं पहिलं गिरायक आलंय देव रडू लागला आणि प्रंच प्राण ओतला महाराज आणि सांगितलं अरे सोड 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 आता कुठपर्यंत मारून टाकले तिला पण आपल्या आईपेक्षा तिला सुंदर गती दिली याचं कारण सांगून जातोय ती कृष्णमय झालेली होती आपल्या आईपेक्षा दुष्ट भावाने आली तरी तिला प्रेम भाव वात्सल्य भाव निर्माण झाला म्हणून तिचा तू सांभाळ केला तुला धन्यता द्यावी लागते का कारण तू दुष्टांचा नाश करून त्यांना अधोगती आणि त्यांना वर पण उपकार करतोय म्हणून तू कसा आहे धन्य कृपा सिंधू तुझं म्हणत होती तू कसं आहे धन्य कृपा सिंधू म्हणत होती आणि आपला बोल साथ करते बोल म्हणजे तू जे सांगतोस ना ते खरं करून दाखवतोय कोण म्हणतोय तुकाराम महाराज पण शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सुंदर वर्णन करतात काय वर्णन करतात तुला कोण कोण वर्णन करतात हे शेवटच्या चरणात तुका म्हणे
सांगतात तुकाराम महाराज की तुम्हाला 18 पुराणे 6 शास्त्र बोलू नका 18 पुराणे 6 शास्त्र आणि 4 वेळ तुमचं वर्णन करतात. बघा आपल्याला रामकथा फक्त 10 मिनिटं वर्णन करायचे. ज्याचं आपण आज कार्य आहे त्याचं वर्णन करणे महत्वाचं आहे. ऐका सर्वांनी शांत बसा फक्त 10 मिनिटं बसा का बसून मावशी तुम्ही पण नका. विठ्ठल विठ्ठल बोलू नका प्लीज. बघा त्रेतायुगामध्ये त्रेतायुग 4 युग झाली महाराज माहीत असतील. माझ्याकडे टाइम नाही फक्त 10 मिनिटांमध्ये रामजन्म त्रेतायुगामध्ये राक्षसाने थैमान घातलं महाराज. एवढा थैमान घातलं महाराज की मंदिरे तोडू लागले, देवांना त्रास देऊ लागले महाराज. आणि सर्वांना त्रास देऊन देऊन महाराज त्यांनी काय केलं आपलं साम्राज्य तयार केलं. त्या युगामध्ये एक रावण हो दादा मला महाराज थैमान घालू लागले. रावणाने 33 कोटी देवाला बंदीखान्यात घातलं. गणपती बाप्पा पंचांग वाटायला, वायुदेवता वारा घालायला महाराज 33 कोटी देव बंदीखान्यात घालायला पण सामर्थ्य लागतं महाराज. तुम्हाला मला एक देव मोकाट त्याची पूजा करतात नाही महाराज. आणि 33 कोटी देवानं बंदीखान्यात रावणाने घातलं महाराज. आणि महाराज दाढी करायला आपले मल्हारी माणसं महाराज. आणि देवांनी वैतागले आणि वैतागल्यानंतर देव गेले कुठे जे सृष्टीचं पालन पोषण करणारे भगवंताकडे गेले. आणि भगवंताने सांगितलं बाबा आता आम्हाला कंटाळा खूप आलाय, आम्हाला या त्रासातून या जाचातून मुक्त कर. आणि विनंती केली त्या भगवंताला, विष्णूला विनंती केली. सांगितलं ठीक आहे मी दशरथ पुत्र यदुकुलामध्ये अवतार घेणार आहे. तेव्हा अज नावाच्या राजाच्या पोटी दशरथ नावाचा राजा निर्माण झाला. धार्मिक चांगला राजा होता, अधर्म नव्हता, सुविचारी होता, धार्मिक राजा होता, प्रजेचं रक्षण करणारा राजा दशरथ राजा. राजा एवढा चांगला होता महाराज. त्याला 3 पत्न्या होत्या, कैकेयी, सुमित्री आणि कौशल्या. आणि राजाच्या पोटी संतान नव्हतं. ज्या घरामध्ये बघा संसाराला लागतात 3, प्रवासाला लागतात 2, परमार्थ करण्यासाठी 1 आणि भांडण करायला 1799 महाराज. बघा संसाराला दोघं जमत नाही, कारण तिघं असली का आनंद वाटतोय. प्रवास करताना एक जर मेलाने महाराज दोघी जाऊन दुसरा कळवतोय. परमार्थ करताना एकटाच आपला तो देव एकत्र करून द्यावा, त्याने वेळेला देवा सुटतो. आणि तमाशे करायला भरपूर, कीर्तन करायला भरपूर लागतात, पण सात्विक लोक भांडण करायला बघा माझ्यासारखा कोण आहे महाराज. माझ्याशिवाय आहेत तरी कोण हे चालू आहे. पण परमार्थ करण्यासाठी एक, संसाराला 3, परमार्थ करण्यासाठी 1 आणि हे कीर्तन करण्यासाठी टाळ मृदुंग. सोपे वर्मा अम्मा सांगितले संते टाळ दिंडी घेऊन निघाली. आणि त्या दशरथ राजाचं किती संतान नव्हतं. राजा एक दिवस राजाने शिकारीच्या संदर्भ मोबदल क्रिया करण्यासाठी शिकार करण्यासाठी वनामध्ये गेला. वनामध्ये जात असताना त्याला काही शिकार मिळली नाही. सूर्यास्त झाला. महाराज एका तळ्याच्या काठी कंटाळवाणी बसून राजा त्या झाडावर चढला आणि तलावाच्या काहीतरी सावध येईल, हरिण येईल, कोणतं तरी एखादे सावध येईल. आणि त्या आवेशाने त्यावेळी ब्राह्मण कुलातील श्रावणबाल आपल्या आई वडिलांना आपल्या झोलीत घेऊन, आपल्या त्या ह्याच्यामध्ये घेऊन, आपल्या त्या पालखीत घेऊन आई वडिलांना काशी यात्रा करत होता. जन्मजल करत करत त्या अरण्यामध्ये श्रावणबाल आला महाराज. आणि श्रावणबाल आल्यानंतर आई वडिलांना तहान लागली म्हणून आपली गागर घेऊन तलावामध्ये गेला. आणि गडगड गडगड तलावाचा आवाज आला पाण्याचा. त्या धनुष्यवेदाने, त्या आवाजाने राजा दशरथाने बाण मारला. बाण मारल्यानंतर राजा दशरथाला आवाज आला, आई ग असा आवाज आला. हा तर नराचा आवाज आहे, हा मनुष्याचा आवाज आहे. राजा दशरथ घाबरला. काहीतरी आपल्यापासून मनुष्य देहाची आपल्या हातून हत्या झालेली आहे. आणि जाऊन बघितलं तर श्रावणबाळाची हत्या. श्रावणबाळ तिथे काय मोकळून रडू लागला, अरे राजा
माझ्या पवित्र आईवडिलांनी मी काशी यात्रेला नेत होतो आणि मी त्याबद्दल करत करत प्रवास करत होतो. आता माझा प्रवास इथे थांबलेला आहे. अरे राजा, माझ्या आणल्या आईवडिलांना तहान लागलेली आहे. माझ्या आईवडिलांना तू पाणी जरी पाच. आणि आपली घागर घेऊन राजा दशरथ तिथे निघाला आणि आज मला का बोलत नाहीस रे, तुला थकवा लागला का? मला आईचं प्रेम जगाचं पलीकडे आहे. आई माझी मायेचा सागर, ज्याची आई गेली ना त्याचा महाराज इतिहास संपला आणि ज्याचा बाप गेला ना महाराज त्याचा इतिहास संपला. आई म्हणजे प्रेमाचा सागर आहे. प्रेम करणारा एकमेव साधन म्हणजे आई आहे आणि जगाचं पालन पोषण करणारा बाप, त्याचा बाप गेला ना महाराज त्याचा इतिहास संपला. आई माझी मायेचा सागर, आईचं वर्णन काय ठेवा. सून माझी सासूला आजी भीते ना तुला, तुझ्यासाठी जीवन राहिली रे बाळा, कुणी नाही पाणी पाहिजे मेल्यावरी ती रडतो कशाला, उगीच ताण नको देव कशाला, तुला पाहुणे पाहुणे प्राण सोडिले रे बाळा, कुणी नाही पाणी पाहिजे. आणि सांगितलं अरे लेकरा समोर मला जे आई वडील बोलू लागले, अरे का रडत नाही, का मारत नाही. राजा दशरथ विनंती करू लागला, कोमल आवाजात बोलू लागला, काय बोलू लागला, मी तुमच्या बाळाचा वध केलेला आहे. सांगितलं अरे आमचा प्राण निघून गेलेला आहे, आता आम्ही पाणी पिण्यात काही अर्थ नाही, आम्हाला मरावं लागेल, आम्हाला मरावं लागेल, आम्हाला मरावं लागेल. आणि राजा दशरथाला शाप देऊन टाकला. पण राजाच्या पोटी संतान नव्हतं. राजा दशरथाला शाप देऊन टाकला, तू पुत्र शोकामध्ये मरशील, तुला पुत्र शोक होईल. तुझ्या मरणाच्या वेळेला एक पण पण राजाला एक वेळ आनंद झाला, एक वेळ दुःख झालं. आणि राजाला घरी आला, वसिष्ठाने विचारलं माझ्या हातून ब्रह्महत्या झालेली, म्हणून त्यांनी यज्ञ चालू केला. त्या यज्ञामध्ये त्याला सुंदर असा त्या पापातून तो मुक्त झाला. पण गोहत्येचं ब्राह्मण हत्येचं पाप लागल्यामुळे ज्या तिथे ब्राह्मण हत्या होते महाराज, ज्या नगरामध्ये ब्राह्मण हत्या तिथे पाऊस पडत नाही. आणि मग महाराज तो स्वर्गामध्ये गेला. म्हणू नका हो, स्वर्गामध्ये गेला महाराज. स्वर्गामध्ये गेल्यानंतर शुक्र नावाच्या दैत्याची घनघोर युद्ध केलं आणि त्याला पराजित करून राजाने इंद्राला प्रसन्न केलं. नंतर बृहस्पती गुरुला प्रसन्न केलं आणि कुंभांड नावाच्या ऋषी त्या पुत्राला घेऊन पुत्र कामेष्टी यज्ञ तयार केला. आणि त्या यज्ञ तयार करत असताना शंतनू राजाने दिलेली शांता नावाच्या मुलीशी त्याचा विवाह केला आणि त्याच्यामधून जी निर्माण केलेलं यज्ञकुंड पुत्र कामेष्टी योग साधना निर्माण केली महाराज. तो यज्ञ पूर्ण झाला आणि त्याच्यातून जो प्रसाद मिळाला महाराज, तो प्रसाद तिघीनं वाटला. एकीचं नाव होतं कैकया, एकीचं नाव होतं सुमित्री, एकीचं कौशल्या. तिघीनं पहिला प्रसाद दिला कैकेयी मातेला, दुसरा प्रसाद दिला सुमित्री मातेला, तिसरा प्रसाद दिलेला कैकेयीला. पण कैकेयी राजाची थोडी आवडती पत्नी होती महाराज. तिला आला राग आणि रागाच्या पोट्यात सांगितलं हा तात्काळ जर प्रसाद खाला नाही त्याचे फार मोठं विघ्न तयार होईल. आणि मग तो पिंड काय केला, तिच्या हातातलं झाडीने झडपिला आणि अंजनीला दिला महाराज. मग ती तशी ताटकळत राहिली. म्हणून कौशल्याने आपला अर्धा पिंड आणि सुमित्रेने आपला अर्धा पिंड असे दोन पिंड दिल्यानंतर त्या गर्भवती राहिल्या. आणि गर्भवती राहिल्यानंतर वसिष्ठाने आपल्या राजाला सांगितलं जाऊन विचार त्यांचे डोहाळे काय. आणि सांगितलं पहिली गेला राजा कैकेयीच्या महाली गेला, अगं तुझे डोहाळे तरी काय. तिने सांगितलं बघ कनिष्ठाला राज्य द्यावं लागेल आणि रामाला वनवासाला पाठवावं लागेल. राजा दुःखी झाला. पण सुमित्रीच्या महालामध्ये आला. सुमित्रेने सांगितलं मी होईन अनुज आणि सेवा करीन राज्याची, मोठ्याची सेवा करीन. आनंद वाटला राजाला. आणि राजानंतर कौशल्य मातेच्या नगरामध्ये आला. आणि कौशल्य मातेच्या नगरात आल्यानंतर त्या महालात आल्यानंतर कौशल्य ही राममय झालेली. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, राम जय राम जय राम, जय राम जय
आणि काही म्हणतात चैत्र वसंत ऋतूचं आगमन. महाराज आणि काय वर्णन करू. एक देव रात्री 12 वाजता आला माहितीये. एक देव रामासारखा पुत्री नाही हो. राम मिळवायला फार पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. हरी मुखामध्ये येण्यासाठी पुण्य लागतं. लक्षात ठेवा. कीर्तन ऐकलं नसेल तरी चालेल. हरी कंठामध्ये साठवण्यासाठी पुण्य लागतं. हरी हृदयात ठेवायला पुण्य लागतं. आणि हरिमय होण्यासाठी पुण्य लागतं. सामान्य गोष्ट नाही. ज्यांनी हे मंदिर बनवलं असेल महाराज त्याला किती पुण्य असेल महाराज. सामान्य गोष्ट नाही. हरी 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 राम राम म्हणता रामाची म्हणजे लग्न झाल्यावर एक आपल्याला पत्नी मिळते माहिती आहे तुम्हाला. पतीची आणि पोरगा झाल्यानंतर बापाची. एखादा खासदार आमदार झाल्यानंतर साहेबांचं कामगार झाल्यानंतर त्याला खासदार आमदार. एखाद्याने जर पदवी घेतला इंजिनियर वकील डॉक्टर ही पदवी मिळवावी लागते. पण तुम्हाला मला कीर्तनकार ही पदवी कधी मिळते माहिती आहे का. राम म्हणता रामाची होई जे पदी पैसोनी पदवी घेतो महाराज. आणि असो आपल्याला आता तो देव जन्माला आलेला आहे की 12 वाजता देव जन्माला आहे. त्यांनी जर आणि जन्म हा चैत्र मास
पाळणा आंगणचा पाळणा जो जो रे जो मला